आवाहन करतात की शेतकऱ्यांनी जमिनी विकू नये वगैरे? मी काल लातूर आणि धाराशिवच्या शेतकऱ्यांना एक आव्हान केलं आहे, कारण लवकरच पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा जो भाग आहे, लातूर आणि धाराशिव जिल्हा यामधून जो हायस्पीड कॉरिडॉर जातो आहे, पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉर, यातनं एक मोठं परिवर्तन, खूप मोठं परिवर्तन लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्याची आता फसवणूक होऊ नये, या भागामध्ये लोक येतील, शेतकऱ्याची फसवणूक करतील, त्यापेक्षा शेतकऱ्यांनी 5-10 वर्ष थांबलं तर चांगल्या पद्धतीने त्यांच्या जमिनी अधिक किमतीच्या होतील आणि एक समृद्ध शेतकरी या भागामध्ये तयार होईल. त्यामुळं येणारे प्रकल्प लक्षात घेता लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातले केंद्र सरकारचं विशेष लक्ष धाराशिव लातूर जिल्ह्यावर आहे, राज्य सरकारचं लक्ष आहे, आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रकल्प असणारा जिल्हा, जास्तीत जास्त हायवे रेल्वे असणारा जिल्हा आणि हैदराबाद कनेक्टिव्हिटी, पुणे कनेक्टिव्हिटी, मुंबई कनेक्टिव्हिटी ज्या पद्धतीने लातूर आणि धाराशिवला मिळते आहे, नागपूर कनेक्टिव्हिटी मिळते आहे, तर उद्या धाराशिव आणि लातूर जिल्हा हा सर्व औद्योगिक असेल, व्यावसायिक असेल, शेती उद्योग असेल, या सर्व भागामध्ये, या सर्व क्षेत्रामध्ये लातूर आणि धाराशिव खूप पुढे जाणार आहे असं आम्हाला दिसतं आहे. खूप भविष्य आहे लातूर आणि धाराशिवला. त्यामुळं शेतकऱ्यांनी जमिनी विकू नये अशी विनंती मी केली. आणि दुसरं, आमच्या सरकारने एक संकल्पनामा दिला होता की आमच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये जो अत्यल्प भूधारक आहे आणि जो शेतकरी कर्जमाफीकरता दिलेच पाहिजे असा आहे, अशा करताही सरकार प्रयत्न करत आहे की अशा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे.